तर कसे आहात सगळे? सगळ्यांना माझा मनापासून नमस्कार आणि क्रांतिकारी कडक असा जय भीम आणि जय शिवराय. तर मी आर्यन कदम तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आजच्या माझ्या नव्या ब्लॉग मध्ये. आणि आजचा ब्लॉग असा आपला वेगळा आगळा वेगळा असा सगळा विक्राळ काय असेल ते असणार आहे. अरे कहना क्या चाहते हो? कारण मी आज शोला जाणार नाहीये. मी आज कुठेच जाणार नाहीये. मुळात मी चाललोय मार्केटमध्ये. अच्छा. सो मार्केटमध्ये जाऊन काय करणार आहे ते तुम्हाला दाखवतो. नंतर तुम्ही बघाल. आत्ता सांगितलं का मजा येणार नाही. सो बरोबर आता वाजलेत किती 8:15 झालेत. तर आता मार्केटमध्ये जाऊया आणि काय करतो ते बघाच. पूर्ण ब्लॉग एन्जॉय करा. आणि आपल्या चॅनलवरती तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि आपल्या इंस्टाग्राम आय डीला पण फॉलो करा. आपली इंस्टाग्राम आय डी आहे आर्य रत्नागिरीकर. ठीक आहे, चला घेऊया आता मार्केटमध्ये. ही बघा अभ्यासाच्या नावाने बोंबई तिचा. आणि ही बघा काय काय युट्यूबला अभ्यास नाही करत, नुसती खेळत. हा मग करणारच आहे मी. किती रुपये? अर्धा किलो किती रुपये? ओके. सो सगळ्या भाज्या घेतल्या आहेत. खूप दिवसांनी मार्केटमध्ये आले बघा. भाजी वगैरे सगळी घेतली आहे. चला आता. ओके दादा, काजू, बदाम आणि वेलची. वो 20 रुपये का था ना 18. तर मी आता आलोय बिल्डिंग मध्ये रिटर्न आपलं सगळं सामान घेऊन. अजून पण तुम्हाला कळलंच नसेल ना नक्की कसला ब्लॉग आहे ते. चला दाखवतो घरी. आणि भाई मी 4थ्या माळ्यावरती राहतो. सो आमच्या इथे लिफ्ट नाही दिव्याला. दिव्याला राहणाऱ्या पब्लिकला माहीत असेल. चला घरी जा पहिला. सो घरी तर आलो मी. पण बोलतात ना दुष्काळात 13वा महिना. भेंडी गॅस पेटवायला गेलो बघा, बाटलाच संपला गॅसचा. तर आईला तर रिटर्न खाली जावं लागणार मला आता. तर काय चला आता रिटर्न खाली बाटला घेऊन. काय करायचं म्हटलं ना की भेंडी काय बोलणार आता. लिंबू नारळ मला फिरवावं लागणार आहे आता. तू समझा? हाँ. नहीं तू समझा नहीं. तर हा बघा आता मी घेतलाय बाटला या दुकानामध्ये. आणि आता रिटर्न घरी चालले. चला तर मग रेसिपी विथ नाही सॉरी गाजरची रेसिपी विथ सॉरी गाजरचा हलव्याची रेसिपी विथ आर्य रत्नागिरीकर. तर पहिला असा किसून घ्यायचा गाजर. हे बघा ताकद लावावी लागते यार. आणि हे बघा काम करतानाच आपल्या बिल्डिंगमध्ये बड्डे होता छोट्या मुलांचा. 2 मुलांचा एकसाथ बड्डे होता. सो ते लोक केक घेऊन आले आपल्यासाठी. काय बोलू आता एकाच दिवशी एवढं सगळं कसं काय खाऊ शकतो आता मी. भाई जेव्हा काय नसेल तेव्हा आणा ना भाई. म्हणजे मी असं काय बनव आता. मी गाजरचा हलवा पण बनवते भाई. आणि आता केक बी कसा खावा आता. केक आणलाय, समोसा आणलाय, लसी चॉकलेट्स आणलेत, वेफर्स आणलेत. बघू आता कसं संपवता येईल. सो आपला हलवा झालाय किसून. हा पण खूप होणार आहे मला वाटतं एकट्यासाठी. आणि हे बघा तेल टाकलंय आणि तेलामध्ये काजू बदाम किसून म्हणजे कट करून टाकलेत पीस. सो थोडं गरम होण्यासाठी ठेवलंय कढईमध्ये. आणि एक साईडला आपण जेवण बनवतोय म्हणजे तांदूळ डाळ काय भात सॉरी गलती से मिस्टेक होत आहे मेरा. आणि हलव्याचा एक्सपेरिमेंट करण्याच्या नादात तुम्हाला दाखवण्यात हे बघा काय झालं. गॅसची लेअर फुल केली एकदम. आणि हे काजू बदाम पूर्ण करपूनच गेले. आता बघूया कुछ करने जाता हूं ना तो ऐसा हो जाता है. देखते अब क्या होता है. पण हे ठेवूया. आणि हे बघा हे ठेवलं इथे असा कुकरवरती. थोडं आपण हे फिरवून घेऊया, परतून घेऊया जे काय असेल तुमच्या भाषेत ते. मला वाटतं एकट्यासाठी पण भरपूर आहे. जेवणार नाही वाटतं. त्यानंतर आपण हे बघा पेलाभर दूध घेतलंय
तर आधी आधी बघूया टाकून. दूध ओतलं मी याच्यामध्ये, तर मिक्स करूया. गरजेनुसार दूध टाकायचं भाई, असं मी यूट्यूबवरती बघितलं भाई. सो आपला हलवा झालाय रेडी. तर बघूया कशी टेस्ट आता लागते याची. ठीक आहे, कसं खाऊ आता. एक मिनटं कॅमेरा सेट करतो मग खातो. सो बघूया कसं लागतंय. खूपच बारीक बारीक, जरा यूट्यूबवरती जरा वेगळा होता. टेस्ट करूया. एक नंबर काय. तुम्ही पण ट्राय करा. मी आज घरी होतो म्हणून ट्राय केला. ठीक आहे, आपला कंटेंट मिळाला. सो तुम्हाला पण हवा असेल तर नक्की घरी या आमच्या, असंच बनवून देऊ आपण. ठीक आहे, तर मी आता खातो. आज पुरते एवढंच आपल्या ब्लॉगमध्ये. तर भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये नवीन शोला, नवीन ठिकाणी, नवीन असंच काहीतरी नवीन बनवू. सजेस्ट करा कमेंटमध्ये काय असं तुम्हाला बघायचं असेल, आपल्याकडून नवीन काय शिकायचं असेल. ठीक आहे, चला तर मग टाटा बाय बाय. खत्म. बाय बाय, टाटा, गुड बाय, गया.